नमस्कार. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींची लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर बघा बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठी या ठिकाणी गुड न्यूज आलेली आहे. सर्वात महत्त्वाचा मोठा निर्णय आज या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. त्यामुळे सर्व बहिणींसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. कारण बहिणींनो, आज या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा मोठा निर्णय बहिणींसाठी घेण्यात आलेला आहे. त्यामुळे सर्व बहिणींसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. कारण बहिणींनो, सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. खूप दिवसापासून बहिणींना या ठिकाणी प्रतीक्षा होती की त्यांना या ठिकाणी फेब्रुवारी महिन्याचे पैसे कधी येतील, तर ती प्रतीक्षा आता संपलेली आहे. कारण बहिणींनो, राज्य सरकारने सर्वात महत्त्वाचा मोठा निर्णय घेतलेला आहे. आणि मोठा निर्णय असा आहे की उद्या लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये येण्याची शक्यता आहे. म्हणजेच तुमच्या खात्यावर थेट 3,000 रुपये जमा होणार आहे. आता 3,000 रुपये कोणाला मिळणार आहे, संपूर्ण प्रोसेस संपूर्ण तुम्हाला माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. म्हणून हा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. तर पटापट सर्व बहिणींनी या व्हिडिओ लाईक करा बरं, कारण तुम्हाला तर मिळणार नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या माता भगिनींनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी पटापट खाली सबस्क्राईब नावाचं बटन दिलं आहे, त्यावर क्लिक करा. ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला फ्रीमध्ये सर्व अपडेट मिळणार आहे. तर एकही महिलांनी चुकता कामा नये, सर्व बहिणींनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर बघा, जास्त वेळ घेत नाही, डायरेक्ट मेन टॉपिकला सुरुवात करतो. लक्ष द्या, मोठी अपडेट. उद्या लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये खात्यामध्ये येण्याची शक्यता. राज्य सरकारचा महत्त्वाचा मोठा निर्णय. तर तुम्ही बघू शकता, राज्यामधील लाडक्या बहिणींची प्रतीक्षा आता संपलेली आहे. कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा 1,500 रुपयाचा हप्ता उद्यापासून महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. आणि विशेष म्हणजे ज्या महिलांचा जानेवारी महिन्याचा हप्ता प्रलंबित आहे त्यांना दोन्ही महिन्यांची मिळून एकूण 3,000 रुपये एकत्रित मिळण्याची दाट शक्यता आहे. तर बघा बहिणींनो, ज्या बहिणींना जानेवारी महिन्याचे 1,500 रुपये मिळाले नव्हते, तर त्या बहिणींना जानेवारीची सुद्धा 1,500 मिळणार आहे आणि फेब्रुवारीची सुद्धा 1,500 मिळणार आहे. टोटल त्या बहिणींना 3,000 रुपये मिळणार आहे. तर कमेंट करून सांगा बरं की तुम्हाला जानेवारी महिन्याचा हप्ता आला होता की नाही. ज्यांना आला असेल त्यांनी लिहून पाठवा की सर मला जानेवारीचे पैसे आलेले होते, तर त्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचे 1,500 रुपये मिळणार आहे. ज्या बहिणींना आले नव्हते त्यांनी कमेंट करून सांगा की सर मला जानेवारीचा हप्ता आलेला नाही आहे, तर त्यांना टोटल 3,000 मिळणार आहे. कसे मिळणार आहे, तर त्यांचे जानेवारीचे 1,500 आणि फेब्रुवारीचे 1,500 असे टोटल 3,000 रुपये त्या बहिणींना मिळणार आहे. तर सर्वात महत्त्वाचा मोठा निर्णय हा झालेला आहे. त्यामुळे सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट त्यांच्यासाठी असणार आहे. कारण दोन्ही महिन्यांचे एकूण 3,000 रुपये त्यांना जमा होणार आहे. आता काही महत्त्वाचे तपशील आहे. त्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर हप्त्याची रक्कम दिलेली आहे. तर हप्त्याची रक्कम किती आहे, प्रति महिना 1,500 रुपये देखील तुम्हाला मिळणार आहे. म्हणजेच प्रत्येक महिन्याला तुम्हाला 1,500 रुपयाचा देखील लाभ मिळत असतो. दुसरी गोष्ट, एकत्रित लाभ मिळणार आहे. आता एकत्रित लाभ कोणाला मिळणार आहे हे समजून घ्या. तर तुम्हाला पाहायला मिळते एकत्रित लाभ ज्या बहिणींना मागचा हप्ता आलेला नाही आहे त्यांना डबल हप्ता मिळणार आहे. तुम्ही बघू शकता, एकत्रित लाभ तांत्रिक विलंबामुळे अनेक लाभार्थ्यांना फेब्रुवारी आणि जानेवारीचे अशा दोन्ही महिन्यांचे 3,000 रुपये एकत्र दिले जाणार आहे. म्हणजेच तुम्ही जर बघितलं तर 2 महिन्यांचे तुम्हाला या ठिकाणी 3,000 मिळणार आहे. कारण तुम्हाला जानेवारी महिन्याचे 1,500 रुपये बाकी होते, जानेवारीची सुद्धा 1,500 मिळणार आहे आणि फेब्रुवारीची सुद्धा 1,500 मिळणार आहे. अशा टोटल 3,000 रुपये त्या बहिणींना मिळणार आहे. ठीक आहे. पुढे बघा काय सांगितलेलं आहे, जमा होण्याची वेळ काय. तर अशा जर तुम्ही बघितलं तर उद्या सकाळपासूनच टप्प्याटप्प्याने थेट DBT मार्गे, लक्षात घ्या, थेट DBTद्वारे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. म्हणजेच उद्या तुमच्या अकाउंटवर हे पैसे ठिकाणी जमा होणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे हे समजून घ्या. तर बघा, सर्वात अगोदर तुम्हाला बँक खात्याची तपासणी करायची आहे की तुमच्या बँक खात्यामध्ये आधार लिंक आहे का नाही याची तुम्हाला खात्री करून घ्यायची आहे. जर आधार लिंक असेल तर ती तुम्हाला खात्री करून घ्यायची आहे. दुसरी गोष्ट की तुम्हाला SMS कडे लक्ष द्यायचं आहे. म्हणजेच बँक खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा तुम्हाला मेसेज तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर येणार आहे. तर त्याकडे तुम्हाला सर्वांनी लक्ष ठेवायचं आहे. कारण उद्या तुम्हाला SMS कधी येऊ शकतो आणि साधारणपणे तुम्ही जर बघितलं तर 10 नंतर तुम्हाला हा SMS येणार आहे. त्यामुळे प्रत्येक बहिणींनी मोबाईल चेक करायचं आहे. नंतर तुम्ही जर बघितलं तर अर्जाची स्थिती, जर पैसे आले नाहीत तर नारी शक्ती दूत ॲपवर जाऊन अर्जाचे स्टेटस तुम्हाला तपासायचं आहे की तुमचा अर्ज या ठिकाणी रिजेक्ट झाला आहे की नाही. ठीक आहे. आणि महत्त्वाची एक टीप आहे ती म्हणजे असं की 3,000 रुपये केवळ त्यांनाच मिळतील ज्यांचे दोन्ही महिन्यांचे हप्ते प्रलंबित आहे. आणि ज्यांना नियमित पैसे मिळत आहे त्यांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा होणार आहे. तुम्हाला मी सांगितलं की ज्यांना जानेवारीचा हप्ता आलेला आहे त्यांना 1,500 रुपये मिळणार आहे फेब्रुवारीचे, आणि ज्यांना जानेवारीचा हप्ता आलेला नाही आहे त्यांना 3,000 रुपये मिळणार आहे. तर कमेंट करून सांगा की तुम्हाला आले होते की नाही. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्व बहिणींनी व्हिडिओ लाईक करायचे आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करून द्यायचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची एक नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.